त्याच्या व्यवहारातून तर असं काही कळत नव्हतं. आजकाल कोणाचा काय भरोसा आई. मला तर एवढा राग येतोय ना, मन करतं ना असं त्याचा जाऊन खूनच करू. निशा, निशा, बोल बेटा, काहीतरी बोल. बोलणार नाहीस तर मला कळणार तरी कसं? निशा. काकू, ह्यांचं घर किती सुंदर आहे ना. खूप पैसे लागले असतील घर बनवायला. हा घ्या चहा. आणि मुंबई कसं वाटलं? खूप सुंदर आहे. मी विचार केला हिला सुट्ट्या लागल्यात म्हणून थोड्या दिवसासाठी हिला माझ्याकडे बोलवून घेतलं. तेवढंच मलाही कंपनी मिळेल. नाही, खूप छान केलं. तसं किती दिवस आहे अजून मुंबईत? आता तरी आहे. मन भरून राहणार आहे मी काकूकडे. जेव्हापासून मी मिसेस श्रीवास्तवच्या शेजारी आले, मी जरा पण बोर नाही झाले. पूर्वी तर मला खूप कंटाळा यायचा. आणि माझ्या मिस्टरांचं पण असा वर्किंग अवर्स आहे की ते नेहमी लेटच होतात. तुमच्या हस्बंडचं काय नाव आहे? अपूर्वा. नाईस नेम. काय झालं मिसेस श्रीवास्तव? तुम्हाला काही टेन्शन आहे का? सगळं ठीक आहे ना? हां, सगळं ठीक आहे. काकू, काही झालंय का? तुम्ही फार टेन्शन मध्ये दिसताय. नाही नाही, काहीच नाही. आणि तुमचा चहा पण तसाच राहिलाय काकू. तुम्ही खरंच सांगा ना, काही झालं नाहीये ना? अरे, इतक्या लवकर? हो, आज ऑफिसमध्ये काम कमी होतं. नमस्कार. ही सुमेधा आहे, मिसेस श्रीवास्तवची भाची. हॅलो. मी चेंज करून येतो. कमाल आहे, आज तर खूप लवकर आले. तुम्ही चहा तर घ्या. हा हा. आहेस कोण तू? देवा शपथ, एकदा फक्त तुझं नाव कळू देत मला. मग बघ तुझ्या घरी येऊन कशी तुझी बँड वाजत येते मी. बास्टर्ड. काय झालं स्नेहा? कोणाचा फोन होता? काय नाही आई, रॉंग नंबर होता. रॉंग नंबर? आई. स्नेहा, निशाताईचं घर किती सुंदर आहे. इथे तुला निशा दीदीच्या घराची पडली आहे. माझा मूडच खराब आहे आज. राहुलशी भांडण झालं का? राहुल सोबत नाही भांडण झालंय. मग काय झालंय? बस यार, असंच. सांगणार नाही? काय नाही झालं सुमेधा. ठीक आहे, नको सांगू. बस इथेच, मी चालले. डिनरची तयारी चालू आहे का? काय झालं? आज तर सॉरी खूप मूड मध्ये आहे. मी तर कायम मूड मध्येच असतो. ती गोष्ट वेगळी आहे की तुला दिसतच नाही. आई, आई, ऑफिसला जाते मी आई. ओके बेटा, बाय बाय. काय माहित कशी कशी लोक राहतात इथे. हॅलो. हॅलो डार्लिंग, कशी आहेस? कोण? तुझा प्रियकर डार्लिंग. कशाला इथे सारखे फोन करता? कोणाशी बोलायचे तुम्हाला? लक्षात ठेवा, जर का पुन्हा तुमचा फोन आला ना तर पोलिसांच्या हवाले करीन. कोण आहे हा? नेहमी फालतू गोष्टी करत असतो, सारखा फोन करतो. जर पुन्हा याचा फोन आला ना तर नक्कीच मी याला पोलिसांच्या हवाले करीन. खूप गरमी आहे सुमेधा यार बाहेर. हा यार, मी पण थकले.
जरा साईडला हो ना, मला टीव्ही ऑन करायचंय. यार मला खूप भूक लागली आहे. तर मी काय करू, हट ना. आई कुठे आहे? आई आई जेवायला दे मला. आई खूप भूक लागली आहे. आई 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 कुठे आहेस तू? आई 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 कुठे गेली यार? मला एकतर खूप जोराची भूक लागली आहे. अरे यार, तू इतकं का ओरडतेस? सुमी खूप जोराची भूक अरे लागली तू आहे. तर खूप भुक्कड आहेस. काकू काही कामासाठी बाहेर गेली असेल, तू स्वतः काही नाही बनवू शकत का? हा, तू बनव माझ्यासाठी बहीण, प्लीज बनव. हॅलो, प्लीज. नाही नाही, प्लीज प्लीज बनव माझी ना. ना सिरियल स्टार्ट होणार आहे आणि तू ना एक काम कर, तू बनव आणि माझ्यासाठी पण घेऊन ये. हा प्लीज प्लीज, माझी प्लीज बनव दे बहीण, ना. माझी लाडकी बहीण. काय बनवू यार? मॅगी शिवाय मला काय बनवताच येत नाही. हॅलो हॅलो जानेमन, व्हॉट्सअप. अरे आहेस कोण तू? तुझ्या आयुष्यात त्रास काय आहे तुला? तुझ्यावर प्रेम आहे ना? शट अप अँड गेट लॉस्ट. काय झालं स्नेहा? का ओरडतेस बाळा? काय नाही आई, ते मी पाहते. अंधेरा. स्नेहा, हे काय? बघ नाही, काही दिवसांपासून अशीच लेटर मला येत आहेत. हा बाळा, असेच लेटर मला देखील मिळाले आहेत. हे बघ, कितीतरी आहेत, इथेच ठेवलेत मी माझ्याकडे. हे बघ, कोणीतरी दरवाजाजवळ सोडून जाते आणि फोन करून सारखा त्रास देत असतो. मी ह्यासाठी तुम्हाला नाही सांगितलं की तुम्हाला उगाचच त्रास होईल. आई, मी पण ही गोष्ट तुझ्यापासून ह्यामुळेच लपून ठेवली की तुला त्रास नको होऊ दे. पण मला सांग, हे असं कोण करत असेल? काय माहित आई, आपण तर इथे किती वर्षापासून राहतो, पण असं कधी काय झालं नाही. मग अचानक एवढं सगळं? हा, ही तर विचार करायची गोष्ट आहे. बाळा, तुला एक विचारू का? वाईट वाटून नको घेऊस. जेव्हापासून सुमेधा आलीये तेव्हापासून हे पत्र. काकू काकू, मी तर कधीही कोणताही फोन कॉल पण अटेंड नाही केला आणि हे लेटर्स पण आज मी पहिल्यांदा पाहिले. मी इनफॅक्ट स्नेहाला विचारलं होतं, स्नेहा काही झालंय का? तर स्नेहाने मला काहीच नव्हतं सांगितलं. काकू, मला काहीच माहित नाहीये या काय बाबतीत. सांगू सुमेधा, जेव्हा की मलाच नाही माहिती हे सगळं काय होतंय. अरे सुमेधा, तू ये ना. मला वाटतं तुम्ही बिझी आहात पीठ काही मळण्यामध्ये. नाही, चपात्या बनवते. तू बस, मी किचन मधून आले. एक मिनिट. हॅलो. हा, ब्राऊनवाली. सुमेधा, हा, माझ्या बेडरूम मध्ये ना एक ब्राऊन कलरची डायरी आहे, ती घेऊन ये ना. ओके ताई. कुठे ठेवली होती? ओ अच्छा अच्छा. अरे सुमेधा, त्या ड्रेसिंग टेबलच्या खालच्या ड्रॉवर मध्ये आहे. ओके ताई. इतकं काय अर्जंट आहे? हे बघा काकू आणि स्नेहा, तू पण बघ, माझ्याकडे पण सेम तेच लेटर आहे जे रोज आपल्या घरी येतात. आता तुम्ही मला विचारा हे कसे आणि कुठून मिळाले? आता तू केबीसी खेळायचं सोडून मला सांगशील हे कुठून भेटलं? हे मला अपूर्वच्या घरातून मिळाले. सुमेधा, विनाकारण एखाद्या चांगल्या माणसावर आरोप करणं चुकीचं आहे. काकू काकू ऐका प्लीज, तुम्ही माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका, पण हे अगदी खरं आहे. हे लेटर्स मला अपूर्वच्या घरातून मिळाले आणि आज तर मला विश्वास पटला. आपल्या घरात जे फोन कॉल्स येतात ना, ते पण अपूर्वच करतो. तुम्हाला माझ्या गोष्टीवर विश्वास वाटत नाहीये ना? बघा बघा, हे लेटर्स बिलकुल सेम हँडरायटिंग आहे. आणि तुम्हाला माहितीये हे तो कोणासाठी लिहितोय? तो सर्व हे स्नेहासाठी लिहितोय. हे पहा, त्याने स्नेहाचं किती मोठ्या अक्षरात नाव लिहून ठेवलंय. आता तरी तुम्हाला विश्वास बसतोय ना? पण तुला हे सगळं भेटलं कुठून? थोड्या वेळापूर्वीच मी निशाताईला भेटायला त्यांच्या घरी गेले होते. सुमेधा, माझ्या बेडरूम मध्ये ना एक ब्राऊन कलरची डायरी आहे, ती घेऊन ये ना. ओके ताई. कुठे ठेवली होती? अरे सुमेधा, त्या ड्रेसिंग टेबलच्या खालच्या ड्रॉवर मध्ये आहे. ओके ताई.
मला तर अजूनही विश्वास होत नाहीये की अपूर्व असं काही करू शकतो. त्याच्या व्यवहारातून असं काही दिसून येत नाही. आजकाल कोणाचा काय भरोसा आई. मला तर एवढा राग येतोय ना, मन करते ना जाऊन त्याचा खूनच करू. जेव्हा संध्याकाळी मी तुमच्या घरी आले होते तेव्हा दारातून मी सगळ्या गोष्टी ऐकल्या. जेव्हा मी हे सगळं अपूर्वला विचारलं ते तर चुकून माझ्याकडं. स्वतःला सांभाळ निशा, स्वतःला सांभाळ बाळा. काय झालं आई? खूप टेन्शन मध्ये दिसतेस तू. हा बाळा, टेन्शन मध्ये तर आहेच. विचार करते मनुष्याच्या छोट्याशा चुकीमुळे सगळंच्या सगळं घर बर्बाद झालं.